नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सुरुवात एका धावपळीच्या कामाने झाली. बाईकवर बसलो आणि थेट पेट्रोल पंपावर आलो. आज पेट्रोल नाही तर डिझेल घ्यायचे होते. सोबतच आणलेल्या ड्रम मध्ये डिझेल भरून घेतले. खिशाला मोठा झटका बसला, पण शेताचे काम थांबायला नको ना. डिझेल घेतले म्हटलं तर आपल्या बाईकला ही मागे कशी राहील. तिलाही इंधन दिलं. घरी पोहोचल्यावर ट्रॅक्टर मध्ये डिझेल टाकलं आणि मी सरळ शेताच्या वाटेला लागलो. आज मोठं काम हाती होतं, ते म्हणजे नांगरटी करणे. ट्रॅक्टर तयार, नांगर तयार, मीही तयार. पहिल्याच शेतापासून सुरुवात झाली. सुपाने जमीन सपाट करायचं काम पण जोडून घेतले. हे बघा, आधी असं दिसत होतं, तणाने भरलेलं आणि काही वेळातच नांगरटी झाल्यानंतर अगदी बदललेलं. पहिलं शेत झाल्यानंतर ट्रॅक्टर खाली उतरत होतं. रस्ता पण साफ करत करत दुसऱ्या शेतात पोहोचले. पडीक जमीन होती, खूप कडक झालेली होती. ट्रॅक्टरलाही त्रास होत होता, पण नांगरटी चालू ठेवली. नांगरटी मागे निघणारे मोठे मोठे दगड हे बाजूला काढून पप्पांनी टाकले. मित्रांनो, नांगरटीचे फायदे प्रचंड आहेत. जमीन मोकळी होते, तण नियंत्रण होते, पिकाचे पोषक तत्वांचा वापर सोपा होतो आणि महत्वाचं म्हणजे पिकांना चांगली सुरुवात मिळते. दिवसाच्या धावपळीत आपल्या गायीला पाणी पाजणं मी विसरलो नाही. नंतर लिंबूच्या शेतात आलो. खूप दिवसापासून विलंब होत असलेलं काम आज पूर्ण केलं, ते म्हणजे डिकंपोजर सोडले. त्यामुळे जमीन सुपीक राहते आणि पिकांना चांगली वाढ मिळते. तेवढ्यातच एक मित्र पाहायला आला. त्यालाही मी डिकंपोजर कसं तयार करतो याची माहिती दिली. तेवढ्यातच आजचे काम संपले होते. नांगरटी नंतर दृश्यच बदललेले होते. पडीक क्षेत्र दिसत होते आणि नांगरटी झाल्यानंतर अशा पद्धतीने दिसत होते. आजचा दिवस पूर्ण शेतकामात गेला. नांगरटी ही डिकंपोजर आणि थोडा वेळ आपल्या गायीसाठी, असं म्हणताना हा दिवस शेतासाठीच होता. चला तर भेटू पुढील ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाकाल.